दारानं मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये तर एक सेतू निर्माण केलाच. हिंदूंचं तत्त्वज्ञान, वैदिक तत्त्वज्ञान आणि युरोप म्हणजे ख्रिश्चन यांच्यामध्ये सुद्धा निर्माण केला. उपनिषदांचा उल्लेख हा कुराणामध्ये. ज्या औरंगजेबाने धर्मवेळापायी अनेक हिंदूंना त्रास दिल्यानंतरच्या काळामध्ये त्याच लोकांनी अगोदर मदत केली होती औरंगजेबाला दाराचा पराभव करण्यामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश हे दूत आहेत, ईश्वर हा वेगळा. दारा हा शिवाजी महाराजांना मान्य असणारा मनुष्य. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा एकदा गप्पा मारतोय डॉक्टर सदानंद मोरे सरांशी. सरांना आज स्टुडिओमध्ये बोलवून चर्चा करण्यापाठीमागं म्हणलं तर एक तात्कालिक कारण आहे, पण म्हणलं तर एका महत्त्वाच्या विषयाला आम्ही हात घालायचा प्रयत्न करतोय. ते असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात असं एक वक्तव्य झालं की जिथं औरंगजेबाचं नाव आहे तिथं दारा शुकोहचं नाव द्यायला हवं, आणि त्याची खूप चर्चा विचारवर्तुळात झाली. आणि असं लक्षात आलं की काही वर्षापूर्वी अशाच आशयाची मांडणी मोरे सरांनी केलेली होती. पण हा तर झाला तात्कालिक मुद्दा की सर पण त्या विषयावर बोलतात, त्यांची पण काही मतं आहेत. पण एकूणातच नामांतर, औरंगजेब, त्यांची सगळीकडे असणारी नावं, सध्या असणारं नामांतराचं फॅड आणि त्याच्यात दारा शुकोह ही एक वेगळी एंट्री, या सगळ्याविषयी बोलायचं म्हणून आज सरांना आपण स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि सर, प्रश्न असा आहे की गेल्या आठवड्यात चर्चा झाली की दारा शुकोहचं नाव देता येईल, तुम्ही अशी काही मांडणी केली होती. तर मला हे समजून घ्यायचं आहे की नक्की हे प्रकरण काय आहे. औरंगजेब, त्याचं नाव, मग त्याच्याऐवजी दारा शुकोहचं नाव, थोडं आम्हाला समजावून सांगा. हा मुद्दा जो आला लोकांच्या पुढे तो नामांतराच्या निमित्ताने आला. एका शहराचं, गावाचं नाव बदलायचं म्हणून आला. आणि तुम्हाला आठवत असेल की औरंगाबाद हे जे शहर महाराष्ट्रामध्ये आहे ते औरंगजेबाने बसवलेलं वगैरे, किंवा म्हणून त्याने त्याचं नाव दिलं गेलं. थोडक्यात मुद्दा असा. तर त्याच्याऐवजी संभाजीराजांचं नाव द्यावं अशी एक बऱ्याच काळामध्ये हिंदुत्ववाद्यांच्या काय म्हणत त्याला कॅम्पमधून, छावणीमधून मागणी होती. आणि त्याच्यावरती वारंवार चर्चा व्हायची. तर त्याला एक दुसरी आणखीन एक बाजू मांडायचा प्रयत्न केला कॉम्रेड शरद पाटील यांनी. ते म्हणाले की मलिक अंबरचं नाव द्या. पण ते काही कोणी फारसं मनावरती घेतलं नाही. आणि मी तेव्हा हा मुद्दा मांडला की औरंगजेबाच्या ऐवजी दुसरं कोणाचं जर नाव द्यायचं असेल तर ते दारा शुकोह या त्याच्या भावाचं नाव देणं आवश्यक आहे. म्हणजे आता संभाजी महाराजांच्या नावाच्याबद्दल काय झालं होतं, म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे किंवा माझ्या निरीक्षणाप्रमाणे, की त्याच्यामध्ये एक मुसलमान आणि हिंदू असा कदाचित संघर्ष म्हणा किंवा वैचारिक संघर्ष असेल, प्रत्यक्ष असेल, जो काय असेल तो होण्याची शक्यता होती. म्हणजे त्यांना असं कदाचित वाटलं असतं की हा धर्माधर्मामधल्या याचा आविष्कार आहे की काय. पण जेव्हा तुम्ही दाराचं नाव घेता तेव्हा हा मुद्दा येतच नाही ना, धर्माचा प्रश्नच येत नाही. की दारा त्याच धर्माचा होता की ज्या धर्माचा औरंगजेब होता. म्हणून पण मग दारा का, बाकीचे कोणी नाही. दारा हा औरंगजेबाचा भाऊ होता, थोरला भाऊ. आणखीन दोघंजण भाऊ होते. एक शुजा होता, एक मुराद होता, काही बहिणी होत्या वगैरे वगैरे. तर त्यांचं काय नाव येत पुढे, दारातच काय येतं. तर ते वैशिष्ट्य दाराचं होतं की औरंगजेब हा एक धर्मांध प्रवृत्तीचा जर प्रतिनिधी मानला तर दारा शुकोह हा सेक्युलर प्रवृत्तीचा प्रतिनिधी ठरतो. म्हणून आता आपण जे आहोत ना भारतातले लोक, ते कोण आहोत, आपण सेक्युलर आहोत. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या धर्मांधांना आपला विरोध असला पाहिजे. किंवा कुठलाही हे मांडताना, मुद्दा मांडताना धर्माच्या चौकटीत नाही मांडला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की औरंगजेबानं जेव्हा संभाजीराजांना काही मारलं, त्रास दिला वगैरे वगैरे, त्याच्या डोक्यात धर्म होताच ना, निश्चितपणे होता. पण तो दुसरा धर्म होता. दाराच्या बाबतीत तसं नाही आहे. दारा हा मुसलमानच आहे. असं असताना सुद्धा औरंगजेबाने, दारा एक प्रतिस्पर्धी पण होता, राजकीय प्रतिस्पर्धी. त्याचा काटा काढणं औरंगजेबाला गरजेचं होतं. पण तो काटा काढताना त्यांनी कुठल्या भूमिकेतून काढला, केवळ प्रतिस्पर्धी म्हणून नाही काढला. म्हणून कारण तो दारा हा सगळ्या धर्मांना सारखं वागवणारा होता.
म्हणून काय म्हणत त्याला आपण मूलतत्ववादी इस्लामच्या चौकटीत तो काफर ठरला. आणि औरंगजेबाने तसं ठरवून तसा निर्णय मुल्ला मौलवींच्याकडून घेऊन त्याला मारलं. म्हणजे तुम्हाला औरंगजेब हा धर्मांध होता, धर्मवेडा होता, म्हणून जर त्याला पर्याय उभा करायचा असेल तर तो दाराचा होऊ शकतो, म्हणजे तात्विक स्तरावरती होऊ शकतो पूर्णपणे. म्हणून मी तसं म्हटलं होतं. आणि आत्ता आपण जसं वाचलं तसं माझ्याही वाचनामध्ये आलं की भागवत साहेब म्हणाले की जिथे जिथे औरंगजेबाचं असेल तिथे तिथे तुम्ही रिप्लेस करा आणि दाराचं नाव द्या. म्हणजे मला असं वाटतं की ही भूमिका असणं शक्य आहे त्यांची. आत्ता मी जे म्हणतोय ते म्हणजे ते हिंदुत्ववादी भूमिकेतून म्हणतायत की निरपेक्ष, मला माहीत नाही. मी जे म्हणालो ते सेक्युलर भूमिकेतून म्हणत होतो. पण मला बरं वाटलं की आपण जो मुद्दा मांडला, जी डिमांड केली त्या प्रकारे आणखीनही काही लोक विचार करतात, चांगली गोष्ट आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे समजा, तर त्यांच्यापुढे इतक्या सगळ्या गोष्टी असतात, तर याच्यामध्ये कोण दाराशुक, कोण औरंगजेब, कुठला वाद, हे सगळ्याला किती महत्त्व आहे आणि त्यांनी हे सगळं कसं समजून घ्यायचं? सांगतो ना. हे पहा, बाबरापासून मोगलांनी भारतावरती राज्य केलं आणि त्या याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जे इस्लाम धर्मीय राजे असतात होते, सुलतान, बादशाह, तुम्ही त्यांना काही म्हणा, त्यांची प्रजा ही इस्लामी असायची आणि इस्लामेतरही असायची. त्याचं भारतासारख्या देशामध्ये हिंदू होते, बौद्ध होते, शीख होते, असे लोक वेगवेगळ्या धर्माचे होतेच ना. म्हणजे उलट बहुसंख्य हे इतर धर्मांचे असायचे आणि मुसलमान हे अल्पसंख्या असायचे. आता इस्लामच्या एका इंटरप्रिटेशनप्रमाणे मी असं म्हणतो की इस्लामचे 2 इंटरप्रिटेशन्स आहेत, एक लिबरल इंटरप्रिटेशन आणि एक कट्टर इंटरप्रिटेशन. तर कट्टर इंटरप्रिटेशनप्रमाणे बाकीचे जे लोक आहेत ते काफिर आहेत, मग त्यांचं धर्मांतर वगैरे केलंच पाहिजे, ते कर्तव्यच आहे सत्ताधाऱ्याचं वगैरे, असं एक असतं. आणि मग ते त्या राजांनी करावं, सुलतानांनी करावं, यासाठी तिथल्या मुल्ला मौलवी लोकांचा त्याला सतत दडपण असतं त्याचं. आणि त्यामुळे त्याला इच्छा असो किंवा नसो त्याला ह्या अधूनमधून गोष्टी कराव्या लागायच्या. पण तरी देखील अकबरासारखा माणूस झाला, एक राजा झाला की त्यानं याला आळा घातला, असलं काही केलं नाही. एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माच्या लोकांना जबरदस्तीनं किंवा दुसरं काही करून प्रलोभन वगैरे दाखवून हे थांबवलं अकबराने. आणि जहांगीर किंवा शहाजहान यांच्या काळातसुद्धा फार नाही झाला प्रकार तो, म्हणजे ते कमी कमी होत चाललं होतं. आणि शहाजहानच्या काळामध्ये जे होत होतं, होण्याची शक्यता होती, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी दाराने कमी केल्या, बंद केल्या अगदी. म्हणजे एखाद्या दारा हा शांतताप्रिय होता, सुलह कुल म्हणजे शांतता, मैत्री सगळ्यांशी, हे त्याचं राजकीय धोरण असायचं. त्यामुळे एखादं राज्य खालसा करावं. आता उदाहरणार्थ दक्षिणेची जी राज्य होती की नाही, म्हणजे कोणती विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, ती नष्ट करावी असं शहाजहानला सुद्धा वाटत होतं. औरंगजेबाला तर होतंच होतं. आणि औरंगजेब तो सुभेदार होता दख्खनचा, आणि त्याने ऑलमोस्ट तिथपर्यंत नेलं होतं सगळं, काही ना काही कारणं शोधून वगैरे. ते दाराने सांगितलं शहाजहानला की असं नाही करायचं. म्हणजे त्या बाबतीत त्याचं धोरण सहअस्तित्व अशा प्रकारचं होतं. आणि तसंच धर्मांच्या बाबतीत आहे. मग त्यामुळं त्या मला वाटतं मथुरेमधला, बनारसमधली जी काही देवळं हे लोक पाडायचे, तर त्या एका देवळाला, केशवरायाच्या देवळाला दाराने त्याचं हे केलं, काय केलं, जीर्णोद्धार केला, त्याला कठडा बांधून दिला. तिथल्या यात्रेवरती शहाजहान कर बसवायला लागला. तर ते कवींद्र सरस्वती म्हणून त्याकडचे एक मोठे संस्कृत पंडित होते, ते आले इकडे तक्रार घेऊन किंवा, तर दाराने त्यांची बाजू घेतली आणि ते थांबवलं सगळं कृत्य. त्यामुळं राज्यामधला झगडा, धर्माधर्मांच्या मधला झगडा, ह्या गोष्टी दाराला मान्य नव्हत्याच. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आणि आपण त्या विषयाकडे परत येऊ, पण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिलं, आता काही लोकांना शंका आहे की ते शिवाजी महाराजांनीच लिहिलं का, पण ते फार महत्त्वाचं पत्र आहे. शिवाजी महाराज म्हणतायत की जर या देशाचे राज्य दारा शुको यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर त्यांनी कृपा अनुग्रह केला असता, पण तुम्ही जसवंत सिंहास दगा दिला व उच्चनीच यांची पारख तुम्हाला करता आली नाही. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतायत की आम्हाला जो उठाव करायला लागला तो कदाचित दारा असता तर नसता करावा लागला, कारण दारांनी सगळ्या धर्माच्या लोकांना सारखं वागवलं असतं.
ते औरंगजेबाने केलं नाही हे शिवाजी महाराज सुनावतात औरंगजेबाला. मग काय केलं नेमकं दारांनी? म्हणजे हा नुसता दृष्टिकोनाचा मुद्दा नाही आहे, त्यांनी काही अशा सकारात्मक गोष्टी केल्या. तो तत्त्वचिंतक होता, तो सुफी होता, कादेरी संप्रदाय जो सुफी लोकांच्या मधला असतो त्याच्यामधला. आणि मग त्यानं तो संप्रदाय मुळातच उदारमतवादी वगैरे वगैरे वगैरे. त्याने काय गोष्टी केल्या? त्यानं सगळ्या धर्माच्या लोकांची चर्चा सुरू केली. हिंदू, पारशी, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन. तो पूर्ण वेळ असा त्यांच्याशी चर्चा करण्यात, म्हणजे ईश्वराचं स्वरूप काय आहे वगैरे वगैरे असे जे तात्विक प्रश्न असतात, आदिकारण काय असू शकतं इत्यादी इत्यादी, कुठला उपासना मार्ग चांगला, या प्रश्नावरती तो या सगळ्या लोकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करायचा. आणि चर्चा करता करता त्याच्या असं लक्षात आलं की हिंदू धर्मामध्ये खूपशा चांगल्या गोष्टी आहेत. मग तशा प्रकारे त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव संस्कृतमध्ये समुद्र संगम आणि मजमउल बहारीन पर्शियनमधलं नाव. 2 समुद्रांचा संगम. कोणते 2 समुद्र? एक हिंदू धर्म आणि एक इस्लाम. त्यांच्यातल्या तत्वांचा संगम हे दारा करतो. आणि आणखी काय करतो तो? आणखी त्यानं हिंदू धर्मामधल्या अनेक तात्विक आणि धार्मिक ग्रंथांचं भाषांतर, तर्जुमा करून पर्शियनमध्ये केला तो. म्हणजे कोणते कोणते? योग वासिष्ठ. तर दारा सांगतो की मी झोपलो होतो आणि रात्री प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात आले. मला उठवलं, मला आलिंगन दिलं आणि सांगितलं की हे करून घे. योग वासिष्ठ पर्शियनमध्ये केलं. प्रबोध चंद्रोदय नाटक असतं, ते तात्विक नाटक आहे. अशा गोष्टीचं भगवद्गीता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50 उपनिषदं. कुठल्याही आचार्याने भारतामधल्या हिंदू धर्मातल्या वैदिक एवढ्या उपनिषदांचा अर्थ नाही लावला, भाष्य नाही रचलं. ते 10 किंवा 11 दशोपनिषद हे मुख्य उपनिषद. म्हणजे शंकराचार्यांनी 10 उपनिषदांच्यावरती भाष्य लिहिलं. मग बाकीच्या सगळ्या आचार्यांनी त्यांचा कित्ता गिरवला. दाराने ते 10 तर सोडाच, पण ज्यांना मायनर उपनिषद म्हटलं जातं अशी इतर एकूण 50 उपनिषदांचं भाषांतर केलं पर्शियनमध्ये. आणि ते करण्यासाठी असे पंडित जमवले सगळे, त्यांच्याशी चर्चा करायची. मंजिले निगमबोध नावाची इमारत बांधली खास धर्मचर्चेसाठी. तिथे ते सगळे लोक यायचे, पंडित वगैरे वगैरे. आणि इतर भाष्यकार जे आहेत त्यांनी काय म्हटलं आहे, या एकेका श्लोकाचा, एकेका रुचेचा, काही म्हणा उपनिषद असल्यामुळं अनुवाद पर्शियनमध्ये दारांनी करून घेतला. आणि त्यामुळं सगळ्या लोकांना विश्वास आला दाराच्याबद्दल, विश्वास की हा माणूस सगळ्यांना सारखं वागवणार आहे. आता प्रश्न असा आला की हे मुसलमानांनी करायचं का? मग मी असे म्हणलो ना की 2 प्रकारची इंटरप्रिटेशन्स आहेत. एक कट्टर इंटरप्रिटेशन आणि एक उदार इंटरप्रिटेशन, असे 2 आहेत. तर त्यानं त्याचं समर्थन केलं. समर्थन कसं केलं माहिती का? आणि ते समर्थन करताना परत कुराणाच्या आधारे केलं. हे महत्त्वाचं आहे ना. बुद्धिवादी पद्धतीने समर्थन करून कुणी ऐकणार नाही. काय समर्थन केलं की कुराणामध्ये खुद्द पैगंबर साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ईश्वर हा फार दयाळू आहे, कृपाळू आहे. आणि तो सगळ्या समूहांना त्यांच्या त्यांच्या भाषेत संदेश सांगणारा प्रेषित ईश्वर पाठवतो. म्हणजे ही एक वेगळी परंपरा आहे. प्रेषितांची जी परंपरा म्हणतो ना आपण, सेमिटिक परंपरा आहे. म्हणजे ज्यू लोकांचे प्रॉफिट्स होते, ख्रिश्चनांचे होते, नंतर मुसलमानांचे. कारण हे ज्यू आणि ख्रिश्चनांचे सगळे प्रेषित हे इस्लामला मान्यच आहेत. अगोदरचे प्रेषित म्हणून मान्यता आहे त्यांना निश्चितपणे. ख्रिश्चन लोकांना त्यांच्या अगोदरचे म्हणजे ज्यू परंपरेतले सगळे प्रेषित मान्य आहेत. फक्त ज्यूंना येशू मान्य नसणार किंवा ख्रिश्चनांना नंतर मोहम्मद पैगंबर मान्य नसणार. पण मोहम्मद पैगंबरांना हे सगळे मान्य आहेत. म्हणजे येशू पण मान्य आहे प्रोफेट म्हणून. आणि त्याचं म्हणणं काय त्यांचं त्या बाबतीत की ईश्वर हा सगळ्या समूहांना प्रेषित पाठवतो की जो प्रेषित त्यांच्या भाषेत त्यांच्या भाषेत त्यांना सांगतो, धर्म सांगतो, ईश्वराचं स्वरूप सांगतो, उपासना मार्ग सांगतो. मग असं जर असेल तर हिंदू समुदायाला सुद्धा पाठवलंच असलं पाहिजे ना, पाठवलंच असले पाहिजेत प्रेषित. आणि त्यांची भाषा संस्कृत होती त्या काळात. मग हे जे आहे ते त्यांच्या प्रेषितांनी केलेलं आहे.
उपनिषद वगैरे ह्या गोष्टी, असं दारा पहिल्यांदा दाराची भूमिका. पुढं काय होतं, पुढं ते असं सांगतात की खरं तर उपनिषदांचा उल्लेख पहा बरं का, त्यांनी जे अनुवाद केला ना त्या अनुवादाला नाव काय दिलं, सिर्रे अकबर, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं रहस्य. अकबर म्हणजे मोठा श्रेष्ठ आणि रहस्य, तर रहस्यांचा राजा, श्रेष्ठ रहस्य. जर भगवद्गीतेत राजविद्या राजगुह्य असं म्हटलेलं आहे, तशा प्रकारे सगळे उपनिषदही अशा प्रकारची विद्या आहे. आणि उपनिषदांचा उल्लेख हा कुराणामध्ये आहे. आता हे फार धक्कादायक होतं कट्टरवादी लोकांना पचायला. कसा काय उल्लेख आहे, तर कुराणामधल्या एका सूर्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक स्वर्गीय पुस्तक आहे, आसमानी किताब, स्वर्गात आहे. तर दारा म्हणतायत की आता याचा अर्थ आपल्याकडे जी किताबं आहेत म्हणजे सेमिटिक परंपरेमधल्या अर्थात ज्यू लोकांचे असतील काय आणखीन काय असतील त्याचा उल्लेख नक्कीच नाही आहे, कारण ते इथे आहेत. हा उल्लेख उपनिषदांचा वेदांचा आहे, 4 वेदांचा. आणि उपनिषद ही 4 वेदांचं सार आहे. म्हणून या उपनिषदांचा मी आत्ता पर्शियनमध्ये अनुवाद करतो, कारण पर्शियन ही मुसलमानांची भाषा त्या काळामध्ये, त्यांना कळलं पाहिजे इथे काय ते. म्हणून त्यांनी ते फार मोठं महाप्रकल्प येतो, 50 उपनिषदांचं संस्कृतमध्ये पर्शियनमध्ये अनुवाद करायचा. ही सोपी गोष्ट नाही, ती त्यांनी केली. आता अडचणी यायला लागल्या ना काही, म्हणजे काही अडचणी कशा यायला लागल्या की आता इस्लाम हा एकेश्वरवादी आहे आणि हिंदूचे अनेक देव आहेत, त्यांची कशी व्यवस्था लावायची. तर दाराने प्रत्येक याच्यातून मार्ग काढला. म्हणजे कसा मार्ग काढला, हो त्यांनी काय केलं, जसं तिथे जिब्राईल वगैरे असे देवदूत आहेत महत्त्वाचे, तसे ब्रह्मा विष्णू महेश हे दूत आहेत. ईश्वर हा वेगळा, की एक निर्मितीचा आहे एक ब्रह्मदेव, एक स्थितीचा आहे विष्णू आणि एक प्रलयाचा आहे. तर ही निर्मिती स्थिती प्रलय या कल्पना तिथे आहेत. त्यांचे देवदूत पण आहेत, म्हणजे ते सेमिटिक परंपरेत ज्यू धर्मापासून चालत आले आहेत यहुद्यांच्यापासून. तर त्यांच्याशी यांनी असा कॉरस्पॉन्डन्स दाखवला की हे ते अशा प्रकारे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया या प्रकारच्या गोष्टी तिथे आहेत. तौहीद, तसव्वुफ म्हणजे एकेश्वरवाद, अद्वैत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी, अर्थात यातल्या काही गोष्टी सुफी परंपरेत आलेल्या आहेत. ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेली आहे सुफींनी अशा प्रकारे अद्वैताकडं येण्याची वगैरे वगैरे. तसा इस्लाम द्वैती. तर हा गॅप भरून काढण्याचा खूप प्रयत्न दारा शुकोनी केला आणि तो त्याच्या इंटरप्रिटेशनमधनं दिसतो. आणि ते इंटरप्रिटेशन कसं आहे की अगोदरच्या काळामध्ये जे कोणी होऊन गेले भाष्यकार म्हणजे शंकराचार्यांसकट, ती सगळी भाष्य यांच्या समोर आहेत, पंडितांची सभा आहे सगळी. मग आता उदाहरणार्थ ईशावास्ती उपनिषद जे आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगतो, त्यांनी वेगळंही मत व्यक्त केलेलं आहे. संभूती एक शब्द आहे आणि असंभूती हा एक शब्द आहे. तर शंकराचार्यांनी संभूतीचा अर्थ लावला कार्यब्रह्म आणि असंभूतीचा लावला प्रकृती. तर दाराने असंभूती म्हणजे निर्गुण ब्रह्म आणि संभूती म्हणजे सगुण ब्रह्म म्हणजे ईश्वर. हे नुसतं हे नाही आहे, शब्दाला शब्द असं नाही आहे, ते विचारपूर्वक. म्हणजे मी कल्पना करू शकतो की निगमबोध मंजिलमध्ये सगळे पंडित जमलेले आहेत, वेगवेगळ्या अद्वैताचे, द्वैताचे, विशिष्टाद्वैताचे त्या काळात असणारे, आणि दाराच्या समोर ते चर्चा करतायत की हा असा अर्थ होतो आहे. रामानुजाचार्य असं म्हटलेले आहेत, शंकराचार्य तसं म्हटलेले आहेत, मध्वांचं हे मत आहे. आणि मग ते सगळं चर्चा होत त्याचा फायनल प्रॉडक्ट जे आहे शेवटी सगळ्यात योग्य संमत अर्थ कोणता हे दारा ठरवणार. कारण तो तसा त्या अर्थाने निपक्ष आहे. तो स्वतः काही असा एका विशिष्ट वेदांताच्या विशिष्ट स्कूलला कमिटेड नाही ना, म्हणून ते महत्त्वाचं आहे दाराने लावलेला अर्थ. तर तो अर्थ दाराने लावला. मग त्याला त्या पंडित मंडळींनी, जे कवींद्र सरस्वती वगैरे जे लोक असायचे ना, त्यांनी एक अंगठी भेट दिली. त्या अंगठीवरती प्रभू शब्द कोरला होता. तर औरंगजेबाने दाराच्या विरुद्ध जे आरोपपत्र दाखल केलं किंवा करवलं काय असेल ते, त्याच्यात हा मुद्दा होता की हा कसं आहे की अल्लाह हा सर्वश्रेष्ठ आणि एक ईश्वर आहे. अल्लासारखं दुसऱ्याला वागवणं एखाद्या अस्तित्वाला हे शिर्क आहे. म्हणजे शिर्क म्हणजे भागीदारी.
त्या ईश्वरात कुणी भागीदारी नाही करू शकत. मग प्रभू असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर तो हिंदूंचा देव आहे ना, जो कुणी असेल तो. तर ही त्याच्यावरती आरोप झाले, हा धर्मद्रोही आहे हा, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या आरोपावरून औरंगजेबानं, म्हणजे पहिल्यांदा त्यांचं युद्धच झालं. त्या युद्धामध्ये दुर्दैवानं औरंगजेबाचा विजय झाला आणि दाराचा पराभव झाला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या औरंगजेबाने धर्मवेळापायी अनेक हिंदूंना त्रास दिल्यानंतरच्या काळामध्ये त्याच लोकांनी अगोदर मदत केली होती औरंगजेबाला दाराचा पराभव करण्यामध्ये. मिर्झा राजा जयसिंग पहिले, औरंगजेबाने लढाया ज्या जिंकल्या दाराच्या विरुद्धच्या, त्याच्यात जयसिंगाचा मोठा हातभार आहे. जसवंत सिंग अगोदर दाराकडे होता, त्याला मिर्झा राजांनी वळवलं औरंगजेबाकडं. त्यामुळं दार वॉज डेझर्टेड. या सगळ्या लोकांनी दाराला सोडलं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यांच्यावरती दाराने उपकार केले होते, म्हणजे औरंगजेबाने तर एका अशा संस्थानिकवादा राजा जो असतो, काहीतरी जीवन त्याचं नाव होतं, त्याला हत्तीच्या पायी तोडवायची शिक्षा दिली होती. आणि तिथून अक्षरशः ते आज्ञा बदलून दाराने त्याला बाहेर काढला. त्यानं ताब्यात दिलं मग फितुरीने दाराला. दारा पळून चालला होता तिकडे इराणच्या वगैरे रोखानं. आणि मग औरंगजेबाने त्याला पकडलं. पकडल्यानंतर दिल्लीत त्याला आणलं, त्याच्याविरुद्ध असा खटला भरला. म्हणजे औरंगजेबाने काय केलं माहिती आहे का, अगोदर बाकीच्या भावांना सांगितलं की मला काय याच्यात इंटरेस्ट नाही आहे राज्यामध्ये, मी चाललो मग केला. पण दारा हा धर्मद्रोही आहे, इस्लामचा गुन्हेगार आहे, आणि तो जर सत्तेवरती आला तर सगळी गडबड होऊन जाईल. त्यामुळे सत्तेवर तुम्हीच बसा, मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही बसलं की मी चाललो. असा तो कपटी होता. आणि ते बळी पडले त्याला ना. तो विशेषतः तो मुराद हा जो धाकटा भाऊ होता, तो त्याला बळी पडला या त्याला. आणि त्याने मदत केली. त्याला बरोबर पकडलं, त्याला मारून टाकलं. असाच काहीतरी खोटा खटला लावला त्याच्यावरती, मारलं. शुजाचा पराभव केला. तो तिकडे बंगालचा हे होता, वजीर होता, दिवाण होता, सुभेदार होता मुळात. तो पळून गेला तिकडे ब्रह्मदेशामध्ये. मग आता राहिला फक्त दारा. मग दारा सापडला हातामध्ये. मग दारावरती असा खोटा खटला भरला आणि दाराला देहदंडाची शिक्षा दिली. मग दाराची अत्यंत वाईट पद्धतीने धिंडच म्हणतो ना आपण, दिल्लीतून काढली. बरं तुकड्या हत्तीनेवरती बसवला त्याला. आणि मग लोक रस्त्याने जाताना त्याची टिंगल करतायत, कारण त्याची प्रतिमा अशीच केली ना की हा धर्माचा हे आहे, धर्मद्रोही आहे, इस्लामचा शत्रू आहे. काफिरांच्यात उठबस त्यांनी केली, त्यांना मिळाला जाऊन. आणि मग त्याच्यात शिरच्छेद केला. आणि आता याच्याबद्दल काही लोकांचं मतभेद आहेत, पण ही चरित्रात नोंद झालेली गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की त्याला मारल्यानंतर औरंगजेबानं त्याचं ते शीर जे होतं ना, ते एका चांगल्या पेटीमध्ये घालून शहाजहानला पाठवून दिलं भेट म्हणून. असं पॅकिंग चांगलं केलं नाही, म्हणजे असं आकर्षक वगैरे आपण भेटवस्तू पाठवतो ना. आणि शहाजहानला त्यांनी तिथे कैद करून ठेवलं होतं, त्यांनीच बांधलेलं त्या ताजमहलमध्ये. तर शहाजहानला वाटलं अरे बाबा आपल्या मुलाला आज आपली दया लिहिली दिसते, काहीतरी पाठवलेलं दिसतंय, म्हणून त्याने ते उघडलं. बघतोय तर हे शहाजहानची इच्छा होती की दारा आपला वारसदार असावा, उत्तराधिकारी व्हावा. आणि दुसरीकडे त्याला अत्यंत अनसेरिमोनियसली म्हणतो आपण तसं, शेवटी तो राजघराण्यातला आहे ना, तर हुमायूनच्या कबरीच्या तिथे त्याचं दफन केलं, कुठल्याही प्रकारचा इस्लामिक विधी न करता. त्याला स्वर्गात बिर्गात जाण्याचा मुद्दाच उद्भवत नाही ना. तो असा तो औरंगजेबाचा खेळ झाला सगळ्या याच्यामध्ये. आणि मी खरा इस्लामचा पुरस्कर्ता असं सांगून औरंगजेब तख्तावरती आला. आणि यांच्या हिंदू लोकांच्या सहकार्याने, म्हणजे सरदारांच्या, राजांच्या वगैरे. शिवाजी महाराजांना हे समजत होतं ना, म्हणून शिवाजी महाराज म्हणतायत की अरे तुझ्याऐवजी जर दारा आला असता तर आम्हाला अशा पद्धतीने गरज पडली नसती बंड वगैरे करण्याची, त्यांनी सगळ्यांना सारखं वागवलं असतं. म्हणून दारा हा शिवाजी महाराजांना मान्य असणारा मनुष्य आहे, हे लक्षात घ्या. मी जेव्हा म्हणालो की, आणि दारा एक धर्मविरुद्ध दुसरा धर्म असा पर्याय नाही आहे. धार्मिक कट्टरतावाद विरुद्ध सेक्युलरिझम, सेक्युलरिझमसुद्धा धर्माच्या विरोधात नाही आहे, हे समजून घ्या. परत धर्मामधल्या कट्टरवादाच्या विरोधामध्ये. म्हणून जर तुम्हाला औरंगजेबालाच पर्याय द्यायचा असेल तर तो फक्त दाराच असू शकतो. तुम्हाला दोन गोष्टी सांगतो मी. एक
पंडित रामानंद म्हणून होते. रामानंद म्हणजे कोण? आपले कमलापती त्रिपाठी होते की नाही, काँग्रेसचे मोठे नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कित्येक दिवस राहिले, केंद्रामध्ये मंत्री होते, त्यांचे पूर्वज रामानंद. आणि त्यांना फार वाईट वाटलं दाराला अशा पद्धतीने ते चालवलेले आहे ते. तर त्यांनी संस्कृतमध्ये शोक व्यक्त केला. तो मी तुम्हाला सांगतो. तो असा आहे की दाराशाह विपत्सु हो कथम हो प्राणा न गच्छन्त्यमी, की दाराशुको इतक्या संकटामध्ये आहे आणि माझे प्राण कसे जात नाहीत, असा त्यावेळचा एक संस्कृत पंडित हिंदू तो शोक व्यक्त करतोय. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे, तो कमी महत्त्वाचा नाही. उपनिषदांचं तत्त्वज्ञान जे युरोपात गेलं ते दारामुळे गेलं. म्हणजे 19व्या शतकाच्या सुरुवातीला एक फ्रेंच काय म्हणतात त्याला, विद्वान वगैरे वगैरे म्हणता येईल असा, हा दुपेरा त्याचं नाव, तो इथे होता आलेला. आणि तो त्याला काय म्हणतो, सुजाउद्दौलाच्या दरबारामध्ये वगैरे त्याची काय जाय वगैरे असेल. आणि तिथल्या एका रेसिडेंटकडनं त्याला बर्नियर नावाचा मनुष्य होता, त्याच्यामार्फत त्याला उपनिषदांचंही पर्शियन भाषांतर मिळालं. आणि मग त्या दुपेराने त्याचा लॅटिन अनुवाद केला आणि त्याचा फ्रेंच अनुवाद केला. तो लॅटिन अनुवाद, फ्रेंच अनुवाद प्रकाशित नाही झाला, लॅटिन झाला. तो शोपेनहावरनं वाचला, जर्मन तत्त्वज्ञ. आणि तो अनुवाद नाचला घेऊन की असा ग्रंथच नाही जगभर. आणि मग त्यामुळं युरोप खंडामध्ये परिचय झाला उपनिषदांचा. हे दाराचं कर्तृत्व आहे. दारानं मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये तर एक सेतू निर्माण केलाच दोन तत्त्वज्ञानामध्ये. परंतु हिंदूंचं तत्त्वज्ञान, वैदिक तत्त्वज्ञान आणि युरोप म्हणजे ख्रिश्चन यांच्यामध्ये सुद्धा निर्माण केला सेतू. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की दारा हा केवढा मोठा मनुष्य आहे. तर दारा हा, जर तुम्ही धार्मिक कट्टरतावादी असाल तर तुम्हाला त्याला पर्याय म्हणून अशा प्रकारे सेक्युलर पद्धतीने सर्व धर्म समभाव मानणारा, म्हणजे कट्टरवादाला विरोध करणारा कुठल्याही धर्मातल्या, असाच माणूस पाहिजे. आणि तो दारा आहे. आणि त्याला औरंगजेबानं त्या हुमायूनच्या कबरीमध्ये गाडलं होतं. म्हणजे दफन म्हणणार नाही मी त्याला, अनसेरिमोनियसली, कुठल्याही प्रकारचं हे नव्हता. तर मी तुम्हाला सांगतो की तेव्हा एक सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते जगमोहन, जे पूर्वी काश्मीरचे राज्यपाल होते. ते देहूला आले होते. आणि मी पुण्यावरनं त्यांच्यासोबत गेलो गाडीत. त्यांच्या बाळासाहेब विखे पाटील होते त्यावेळेला, ते मंत्री होते, राज्यमंत्री होते वाजपेयींच्या काळामध्ये. तर तिथं देहूमध्ये तुकाराम महाराजांचे मित्र असणारे अनगडशा बाबा फकीर यांचा दर्गा आहे. तर तो दर्गा मी त्यांना दाखवला आणि म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी करा. तर ते म्हणले, त्यांनी लगेच ते मान्य केलं, त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी पैसे. आणि मग दुसरं सांगितलं, म्हटलं तुम्ही इतक्या लांबून आलात आणि इथल्या याचा जीर्णोद्धार करताय, पण तुम्हाला हे माहिती आहे का की हुमायूनच्या कबरीमध्ये दाराशुकोची कबर आहे? पण लोकांना माहीत पण नाही. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो होतो आणि विचारलं इथे दाराची कबर, तुम्ही सांगितलं नाही मला कोणी, तर ती दुरुस्त करा, लोकांना कळू द्यात की इथे एक असा भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक म्हणता येईल अशा माणसाचं इथं स्मारक आहे आणि जाऊ देत लोकांना तिथे. तर मला ते म्हणाले की मला माहिती आहे आणि मी तसं करतोय, मला माहीत नाही पुढे काय झालं, प्रत्यक्षात त्यांनी केलं की नाही केलं. पण भागवतांना जर खरंच स्वारस्य असेल तर त्यांनी हा प्रोजेक्ट घ्यावा हातामध्ये. मी सामान्य मनुष्य आहे, मी फक्त त्याची एक तात्विक ऐतिहासिक मीमांसा केली, लोकांच्या पुढे सांगितली. सर, हा इतिहासाच्या अंगानं धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक म्हणून हे सगळं आपण समजून घेतलं, ते इंटरेस्टिंग आहेच. पण तरीसुद्धा एक प्रश्न असा येतो की आत्ता हा विषय चर्चेला येण्याचं औचित्य काय? आणि त्याची थोडी बॅकग्राऊंड अशी देतो की सध्या जगामध्ये गुड तालिबान, बॅड तालिबान, गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम असं जे एक नॅरेटिव्ह आहे, त्याचा कुठंतरी हा भाग आहे का अशा प्रकारची चर्चा? म्हणजे
म्हणजे औरंगजेब समजा बॅड मुस्लिम असेल तर नाही, मी तो शब्द नाही वापरणार. मी असं म्हणतो की कट्टरपंथीय इंटरप्रिटेशन, अन्वयार्थ लावणारे इस्लामचे लोक आहेत काही, आणि उदारमतवादी अर्थ लावणारे इस्लामचे लोक आहेत. ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मी कोणाला गुड म्हटलं नाही, कोणाला बॅड म्हटलं नाही. त्यामुळं उदारमतवादी अर्थ लावून इस्लाम हा दुसऱ्या कुठल्याही धर्माच्या अशा विरोधात नाही की त्या दुसऱ्या धर्माचं अस्तित्व तो नाकारील असं सांगणारा दारासारखा माणूस हा केव्हाही धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये, सेक्युलर राज्यामध्ये मान्यच होईल. त्याला त्याची प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे. त्याला एक प्रतीक म्हणून पुढं आणलंच पाहिजे आपण, एक सिम्बॉलिक ज्याला म्हणतो आपण. हे झालं, हा राजकारणाचा भाग झाला काही प्रमाणामध्ये. मी असं म्हणतो की त्याच्या त्या पर्शियन भाषांतराचा अभ्यास केला पाहिजे लोकांनी. काय त्याचं इंटरप्रिटेशन आहे? भाष्यकार दारा उपनिषदांचा हे सगळ्या विद्यापीठात वगैरे गेलं पाहिजे. जिथे संस्कृत शिकवतात तिथं त्याची टेक्स्ट लागली पाहिजेत. हे नको का व्हायला? म्हणजे हा केवळ नामांतर वगैरे हा इश्यू त्याच्या काळचा असतो. आपण व्यापक पद्धतीने विचार करतोय. दारा हा एक पंडित आहे, दारा हा एक तत्त्वज्ञ आहे, दारा हा एक इंटरप्रिटर आहे, भाष्यकार आहे. म्हणजे त्याचं स्थान असं आहे, म्हणजे शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क, दारा शिको. हे जी सगळी तुम्ही नावं घेतलीत, ही नावं आमच्यासारख्यांना माहीत असण्याची शक्यता मलाही माहीत नाही, खूप कमी आहेत. गोष्टी ज्यावेळी समोर येतात त्यावेळी तो नाव बदलणे, नाव देणे, आणि ही आत्ता नामांतराची मोहीम सगळीकडे चालू आहे. म्हणजे आपण हा एक किस्सा घेतला, उत्तर प्रदेशमध्ये असंख्य नामांतरं झाली, अशा मागण्या सतत होत आहेत. तर मला म्हणून यायचं आहे की खरंच नाव दिल्यानं किंवा नाव चर्चेत आल्यानं त्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल कुतूहल वाढतं का? त्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दलची लोकांची जाणून घ्यायची इच्छा वाढते का? निश्चितपणे ते एक प्रतीक म्हणून पुढे येतं ना. कुठेतरी लोकांना अरे कोण दारा मग, असा नक्कीच काहीतरी एक उत्सुकता निर्माण होईल, जिज्ञासा निर्माण होईल, आणि मग त्या पद्धतीने कळत जाईल लोकांना मग दाराचं तत्त्वज्ञान काय होतं, दाराचा विचार काय होता, मग तो विचार कसा अनुकूल आहे आपल्या सगळ्या राज्यपद्धतीला. निश्चितपणे राईट. म्हणजे नामांतरासारख्या गोष्टींचा किंवा अशा चर्चांचा उपयोग ते इतिहासातले गोष्टी समजून घेण्यासाठी होऊ शकतो. नामांतराचा उपयोग केवळ काय म्हणतात त्याला की त्यांनी हे केलं म्हणून आम्ही असं करतो वगैरे अशा पद्धतीने मी बघत नाही याच्याकडे. किंवा त्या नुसत्या कुठल्या तरी खुणा वगैरे असंही नाही. हा अतिशय हा इतका उंचीवरती गेलेला मनुष्य आहे ना, आणि तो भारतातल्या लोकांना माहीत नसावं नीट, हे मला खटकणारी गोष्ट आहे. असलं पाहिजे. पण आत्ता आपण म्हणजे या चर्चेच्या अनुषंगानं शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता आपण बघतो की एक पोलरायझेशन वाढतंय असं सगळीजणं म्हणतात. म्हणजे पोलराइज्डच प्रतीकंसुद्धा लागतात, पोलराइजसुद्धा, म्हणजे सगळ्या गोष्टी पोलराइज लागतात. तर आपण समजा जास्तीत जास्त पोलराइज्ड होत असू तर तेव्हा अशा व्यक्तीचं महत्त्व येणाऱ्या कालावधीत राहील. बरोबर. म्हणजे दाराला आपण जे पुढे करतोय ना ते पोलरायझेशनच्या गेममधला म्हणून नाही करत आहे, म्हणून नव्हे. म्हणून तुम्ही म्हणालो की मुसलमानाच्या प्रतीकाला तुम्ही एक हिंदूमधलं प्रतीक पुढे आणलं तर लोकांना त्याचा संशय होऊ शकतो. पण तुम्ही जेव्हा दारा पुढे आणता तेव्हा संशयाचं कारणच नाही ना, तो मुसलमानच आहे. पण आत्ताचं वातावरण इतकं सेन्सिटिव्ह आहे की एकतर असा काही विचार होऊ शकतो का, हा पहिला प्रश्न. आणि असा काही विचार केल्यानंतर त्याला मान्यता मिळेल का, दुसरा प्रश्न. ह्याचा विचार हे वेगळे मुद्दे आहेत. मी काही डिसिजन मेकिंग पैकी नाही आहे ना, मेकर्सपैकी नाही आहे. मी अभ्यासक म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी सांगितलं. त्याचं काय करायचं पुढे किंवा नाही करायचं माझं काम मी केलेलं आहे. आता इथून पुढचं माझ्याकडं नाही काय. इंटरेस्टिंग. तर आज एका खूप वेगळ्या ज्याला काय म्हणूया की इतिहासाचा अँगल आपल्याला समजला आणि त्याला कॉन्टेक्स्ट सुद्धा लेटेस्ट होता. मला खात्री आहे की एक वेगळं विश्वात विचार देण्याचं काम सरांमुळं आज थिंक बँकच्या प्लॅटफॉर्मवरून होतं आहे. त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. बाकी विषयांवर परत बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.